Hello students, today we are going to learn chapter 2 quadratic equation. Applications of quadratic equation. Practice set 2.6. Example number 6. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production of cost of each pot is rupees 40, more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600. Find production cost of one pot and number of pots he makes per day. आता या ठिकाणी या वर्ड प्रॉब्लेमचा अर्थ आपल्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण अर्थ समजला तर आपल्याला उदाहरण सोडवणं अत्यंत सोपं जातं. तर या उदाहरणाचा अर्थ काय आहे बघा. मिस्टर कासम आहेत, त्यांचं मातीची भांडी बनवण्याचा एक लघुउद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्ये इतकी भांडी तयार करतातच आणि त्या प्रत्येक भांड्याचं प्रोडक्शन कॉस्ट आहे ते कसं आहे की जेवढी ती भांडी बनवतात त्या भांड्यांच्या संख्येची 10 पट आणि प्लस त्याच्यामध्ये 40 रुपये इतकी त्या प्रत्येक भांड्याचं काय आहे प्रोडक्शन कॉस्ट आहे. आणि ते एका दिवसात 600 भांडी काय करतात तयार करतात, अर्थन पॉट्स तयार करतात. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, तर त्या प्रत्येक भांड्याचा आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट काढायचं आहे. शिवाय आपल्याला नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, एका दिवसात त्यांनी बनवलेल्या भांड्यांची संख्यासुद्धा आपल्याला काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे स्टार मार्क एक्झाम्पल आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडंसं स्किल वापरून क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करावं लागेल आणि मग ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. बघा या उदाहरणासाठी लेट कासम मेक्स एक्स अर्थन पॉट्स पर डे, म्हणजे कासम दररोज एक्स भांडी तयार करतो असे आपण मानूयात. द कॉस्ट ऑफ ईच अर्थन पॉट इज रुपीज 10x + 40. कारण उदाहरणामध्ये आपल्याला कंडिशन काय दिली आहे बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स प्लस 40 फ्रॉम द गिवन कंडिशन. आता कंडिशन काय आहे बघा, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज रुपीज 600. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स, मग या ठिकाणी प्रोडक्शन कॉस्ट कशी येणार आहे, नंबर ऑफ अर्थन पॉट्स इंटू प्रत्येक त्या अर्थन पॉटची काय असणार आहे प्राईस. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच x इंटू 10x + 40 इज इक्वल टू 600. देन 10x इंटू x 10x² + 40x इज इक्वल टू 600. 600ची साईड चेंज केल्यानंतर 10x² + 40x - 600 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी -600 इंटू 10 याचेसुद्धा आपल्याला फॅक्टर्स पाडून फॅक्टरायझेशन मेथडने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. मात्र जर या ठिकाणी आपण डिवायडिंग बाय 10ने डिवाइड करून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन अजून आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, x² + 4x - 60 इज इक्वल टू 0. आता -60चे फॅक्टर्स, प्रोडक्ट आपल्याला 60 मिळायला पाहिजे आणि मिडल टर्म आपली किती आहे 4, मायनस साईन आहे याचा अर्थ सबस्ट्रॅक्शन किती आली पाहिजे 4. सो 10 and 6 + 10 and -6. देन x² + 10x - 6x - 60 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण 2 ग्रुप केले याचे. पहिल्या ग्रुपमध्ये आपल्याला x कॉमन फॅक्टर मिळेल, सो x इंटू x + 10 मायनस सेकंड ग्रुपमधून आपण काय कॉमन काढायचं आहे मायनस साईन अँड 6, सो -6 इंटू ब्रॅकेट x + 10 इज इक्वल टू 0. आता इथं बायनोमियल पेअर आपल्याला कॉमन कोणती मिळाली, x + 10 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x - 6 इज इक्वल टू 0. देन x + 10 इज इक्वल टू 0 and x - 6 is equal to 0. Therefore x is equal to -10 and x is equal to 6. But the number of earthen pots cannot be negative. So
x is equal to minus 10 is unacceptable. Therefore x is equal to 6. आता x आपण काय मांडलेलं होतं? Let the Kasam makes x earthen pots per day. The cost of each earthen pots. या ठिकाणी आता प्रत्येक earthen potची किंमत किती असेल? 10x plus 40. So 10 into 6 plus 40, 60 plus 40 is equal to 100. Therefore, Kasam makes 6 earthen pots per day and the cost of each earthen pots is rupees 100. Next example is example number 7. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. म्हणजे नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा आहे. Suppose Pratik travels 36 km downstream, that is from A to B, and return to the same spot, that is from B to A. So again he traveled 36 km. So 36 km downstream, that is from A to B, and 36 km upstream, that is from B to A. So let speed of water current be x km per hour. म्हणजेच नदीच्या प्रवाहाचा वेग आपण किती मांडलेला आहे? x km per hour. And the speed of boat in still water, म्हणजे संथ पाण्यातील बोटीचा वेग आपण मांडलेला आहे 12 km per hour. संथ पाण्यातील बोटीचा वेग किती आहे? 12 km per hour, म्हणजे इन स्टील वॉटर. अँड वॉटर करंटचा स्पीड आहे x km per hour आपण मांडलेला आहे. देन स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीममध्ये काय? 12 plus x km per hour. अँड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणार आहे. सो 12 minus x km per hour. स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम, सो 12 plus x, कारण नदीच्या प्रवाहाच्या दिशेने आहे. आणि स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम 12 minus x. Pratik takes 8 hours to travel 36 km in downstream and return to same spot. म्हणजेच या ठिकाणी प्रतीकला 8 तास लागतात टू ट्रॅव्हल 36 km in downstream and return to the same spot. Time taken to travel from A to B. From A to B. Time is equal to, आता distance is equal to आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, distance is equal to speed into time. Therefore time is equal to distance upon speed. So here we have take T1. T1 is equal to distance 36 km upon speed 12 plus x. फ्रॉम A to B डाऊनस्ट्रीम आहे, म्हणून या ठिकाणी स्पीड आपण घेतलेलं आहे 12 plus x. नेक्स्ट टाईम टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम B to A. फ्रॉम B to A मीन्स अपस्ट्रीम. सो टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या ठिकाणी आपण टाईम घेतला T2. T2 इज इक्वल टू 36 अपॉन 12 minus x hours. अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन, आपल्याला क्वेश्चनमध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 km इन डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. सो टाईम T1 plus T2 इज इक्वल टू 8 hours. T1 means 36 upon 12 plus x plus T2 means 36 upon 12 minus x is equal to 8. 36 कॉमन काढले आपण. सो 36 into bracket 1 upon 12 plus x plus 1 upon 12 minus x is equal to 8. Therefore 36 into bracket क्रॉस मल्टिप्लिकेशन केले आपण. 1 into 12 minus x, 12 minus x plus sign 1 into 12 plus x, so 12 plus x अपॉन डिनॉमिनेटरमध्ये या दोघांचा गुणाकार 12 plus x into 12 minus x. ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 8.
Then 36 as it is, minus x plus x get cancel, 12 plus 12 24. आता या ठिकाणी बघा डिनॉमिनेटरमध्ये 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स. सो ए प्लस बी आणि ए मायनस बी काय येणार याचे मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स 144 minus x square is equal to 8. Then 36 into 24 is equal to 8 into 144 minus x square. साईड चेंज केल्यानंतर ते 8ला मल्टिप्लाय झाले. देन 8 पुन्हा आपण साईड चेंज केल्यानंतर डिवाइड होतील. 8ने आपण इथे डिवाइड केल्यानंतर 3 मिळेल. 36 into 3 108 minus 144 is equal to minus x square. So minus 36 is equal to minus x square. Therefore 36 is equal to x square. So x square is equal to 36. Square root घेतल्यानंतर x is equal to plus minus 6. Minus 6 is unacceptable because speed cannot negative. Therefore x is equal to 6. So the speed of the water current is 6 km per hour. Next example number 8. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? बघा फर्स्ट सेंटेन्स काय त्यामध्ये पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कंप्लीट सर्टन वर्क. म्हणजेच पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. त्या दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. अँड हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. तर ते काम एकट्यानेच जर पूर्ण करायचे झाल्यास तर प्रत्येकास किती दिवस लागतील. सपोज निशू कंप्लीट्स अ वर्क इन एक्स डेज. म्हणजे निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी एक्स दिवस लागतात असे आपण मांडले. पिंटू कंप्लीट्स अ वर्क इन एक्स प्लस 6 days. कारण निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस अधिक लागतात. देअरफॉर निशू वर्क इन 1 day. एका दिवसात निशूनं केलेलं काम किती असेल तर 1/x. देअरफॉर निशू वर्क इन 4 days 4/x. नाऊ पिंटू वर्क इन 1 day. एका दिवसात पिंटूने केलेलं काम किती असेल 1/x plus 6. देअरफॉर पिंटू वर्क्स इन 4 days 4 upon x plus 6. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. निशू वर्क्स इन 4 days प्लस पिंटू वर्क्स इन 4 days इज इक्वल टू 1. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर दोघांनी मिळून काम पूर्ण केलं तर ते 4 daysमध्ये पूर्ण करतात. सो निशू वर्क्स इन 4 days plus Pintu works in 4 days is equal to 1. Therefore 4/x plus 4 upon x plus 6 is equal to 1. For common निघाले 4 into bracket 1/x plus 1 upon x plus 6 bracket complete is equal to 1. Then 4 into bracket क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल x plus 6 plus x. आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन केल्यावर x इंटू एक्स प्लस 6 इज इक्वल टू 1. देअरफॉर 4 इंटू ब्रॅकेट x प्लस एक्स 2x प्लस 6 अपॉन x इंटू एक्स एक्स स्क्वेअर x इंटू 6 6x इज इक्वल टू 1. 4 इंटू 2x प्लस 6 4 इंटू 2x 8x 4 इंटू 6 प्लस 24 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x. साईड चेंज केल्यानंतर 1ला मल्टिप्लाय होईल. सो 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 6x एक्स स्क्वेअर प्लस 6x.
आता आर एच लेफ्ट हँड साईडला ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या आपण आर एच एसला नेल्या. सो 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 6x. साईड चेंज केल्यानंतर काय येणार 8x मायनस 8x प्लस 24 मायनस 24. देअरफॉर 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर 6x मायनस 8x मायनस 2x. सबस्ट्रॅक्शन होईल आणि ग्रेटर नंबरचं साईन येईल मायनस 24. सो एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. आता फॅक्टर सेटचे काय मिळतील सांगा. मायनस 24 मायनस 6 प्लस 4. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. एक्स कॉमन निघाले. देअरफॉर एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 6 प्लस या दोघांमध्ये या ग्रुपमध्ये आपल्याला 4 कॉमन मिळेल. सो 4 इंटू एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. कॉमन फॅक्टर आपल्याला मिळालेला बायनॉमियल पेअर एक्स मायनस 6 सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6 अँड एक्स इज इक्वल टू मायनस 4. x is equal to minus 4 is unacceptable because number of days cannot be negative. Therefore, x is equal to 6. So, Nishu completes one work in x आपण मानले होते so 6 days and Pintu complete one work in x plus 6 means 6 plus 6 is equal to 12 days. Thank you.